जसं की सुमित्राताईंनी साथ दिलेली आहे त्यांना जरांगे पाटलांना, तसंच मी त्यांच्या पाठीमागं उभा राहण्याचा पण चित्रपटातून असं काम केलेलं आहे. सय्यद आजिम हे काय सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि समाजासाठी झटणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने हार्दिक स्वागत करतो, मनातून त्याचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. कसं बघताय बघा हे बिल्लू राखली जाईल. सामाजिक कार्य करत असताना मी सर्वसामान्य महिलांना न्याय देण्या पुननगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना मी मंचावर सत्कारासाठी आमंत्रित करत आहे. पुननगाव येथील शिक्षक व विद्यार्थी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लोकशाही. समाज बांधवांनो, आज आम्ही एकत्र जमण्याचं मुद्दा म्हणजे आज निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने माजलगाव येथे पुरस्कार वितरण आयोजित केलेला आहे. वेळी असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार सदस्यांनी त्याबद्दल सर्व आम्ही त्यांच्याकडून धन्यवाद करतो. आणि खरोखर आज मासाहेब जिजाऊ कलाभूषण माजलगाव मला शाही पुरस्कार दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपल्यासमोर ताईसाहेब आहेत, तुम्ही तर ओळखतच असतात. त्यांनी खूप छान पद्धतीने जरांगे साहेबांच्या येणाऱ्या चित्रपटामध्ये सुंदर अशी भूमिका जरांगे साहेबांची पत्नी म्हणून स्वीकारलेली आहे. त्यांना देखील आज मासाहेब जिजाऊ पुरस्कार प्राप्त झालेला आहे माजलगाव येथे. व त्यांच्यासोबत त्यांची आई आहे, बहीण आहे, सर्वच वेदिका फिल्म प्रोडक्शन या टीमचे सर्व सदस्य देखील आहेत, कलाकार आहेत. सर्वांचं चांगल्या पद्धतीने स्वागत झालं. आमचे सहकारी शाहीर अजून खंडाकडे देखील आहेत. खूप बरं वाटलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या भेटी देखील झाल्या. धन्यवाद. नेक्स्ट टाइम भेटू. नमस्कार मंडळी, तर मी आली आहे माजलगाव बेटमध्ये. तर येण्याचं कारण आणि तुम्ही बघत असाल हे काय आहे, तर आज म्हणजे असं चांगला एक दिवस आहे. तुम्ही बघू शकताय मासाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार हा मला प्राप्त झालेला आहे. सो इकडं माझं खूप छान प्रकारे निर्भीड पत्रकार संघ जिल्हा बीड यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो त्यांचं पूर्ण आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. आणि आमची टीम पण आहे, यांना पण सगळ्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ती माझी आई आहे, आई पण फर्स्ट टाईम माझ्या सोबत आलेली आहे. आईचं पण खूप खूप धन्यवाद. आणि सोबतच सार्थक सर पण आहेत, कॅमेऱ्याच्या बाजूला आहेत, तो दिसत नाही आहेत. आणि घ्या तुमचं पण. नाही आता तुम्ही हे करा, मी बोलतो पुन्हा. आणि माझी बहीण सानिका गाडवे, हिला पण सन्मान पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. तिकडं जरांगे पाटील आहेत, मला माहितीच आहे. जरांगे पाटलाच्या मूवीमध्ये काम करते मी. सो जरांगे पाटील पण आलेले आहेत तिकडं. जरांगे पाटलांचं पण इकडं मान सन्मान होत आहे. धन्यवाद. बरं मॅडम, तुम्हाला पुरस्कार भेटला का? हो. कोणता? मासाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार माजलगाव. असं आहे. बरोबर. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुढील वाटचालीसाठी खरंच असंच आमच्यासोबत साथ देत राहा. तुम्ही पण भरपूर मोठे विख्याते आहात. शिवाजी महाराजांचे काय म्हणतात त्याला व्याख्यान करतात, भरपूर छान करतात. अशाच तुमची पण वाटचाल पुढे चालत राहो, ईश्वर चरणी आणि मासाहेब जिजाऊ चरणी प्रार्थना. धन्यवाद. चालू. हा, महापुरुषापासून फोटो काढा. आज मी माजलगाव तालुक्यामध्ये आलेली आहे. मासाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार 2024 हा आपला इकडं म्हणजे मान सन्मान केला जातोय. आपण ज्या म्हणजे क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात म्हणजे आपली भूमिका चांगली असल्यामुळे हा सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. आणि आपल्यासोबतच मॅडम पण आहे. विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव येथील वैश्विक मंगल कार्यालय या ठिकाणी आलो. या ठिकाणी खरोखर माजलगाव शहरामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक चित्रपट सादरीकरण होत आहे आणि त्या चित्रपटातील माननीय मनोज जरांगे पाटील यांचे पत्नी
म्हणून ज्यांचा रोल आहे आपण आज त्यांच्याशी संवाद साधत आहोत. आपण ताई मला एक सांगा, आपण एक कुठल्या आणि कशा पद्धतीने आपला रोल आहे चित्रपटामध्ये? आपल्या मराठी चित्रपट येते तुम्हाला माहितीच आहे. लवकर प्रदर्शित पण होणार आहे. आपले जरांगे पाटील आहेत, त्यांच्यामुळे वाईफ सुमित्राताईचं कॅरेक्टर करत आहे. बरं, तुम्हाला जी हे कॅरेक्टर करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं किंवा म्हणजे खूप छान प्रकारे मी तिकडं अभिनय केलेला आहे. जसं की सुमित्राताईंनी साथ दिलेली आहे त्यांना जरांगे पाटलांना, तसंच मी त्यांच्या पाठीमागं उभा राहण्याचा पण चित्रपटातून असं काम केलेलं आहे. खरोखर आता जर आपण पाहिलं तर माननीय मनोज जरांगे पाटील यांचं जे की लाखो करोडो लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचे जी बोलण्याची पद्धत आणि त्यांचं जी सगळे जी कार्य आहे आणि ते कार्य आपल्याला कशाबद्दल आणि कसं वाटतं ते? त्याबद्दल मी जास्त काही इन्फॉर्मेशन नाही. बट जसं मनोज दादा जरांगे पाटील आहेत तसंच ते सरांचं पण कॅरेक्टर सेम तसंच आहे. खरोखर आणि पुढील आता तुम्ही जी चित्रपट केलेला आहे हे किती दिवस झाला आपण म्हणजे चालू केलेली आहे? 2 ते 3 महिने झाले याचं चित्रीकरण पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये. कशा पद्धतीने या ठिकाणी या चित्रपटामध्ये किती लोक काम करत आहेत? भरपूर आता एवढं सांगता येणार नाही पण भरपूर आहे कॅरेक्टर. 300 ते 400 लोकांनी काम केलं. आणि ह्याची शूटिंग जी आहे माजलगाव ठिकाणी व बोरोड ठिकाणी कशा पद्धतीने शूटिंग झालेली आहे? चांगल्या पद्धतीने झालेली आहे. टाइमपास करायला खूप छान प्रकारे आता आपल्या तिकडचं चित्रीकरण झालेलं आहे. खरोखर या ठिकाणी आता ताईंनी सांगितलेलं आहे की माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या जी पत्नी म्हणून काम करत आहेत त्यांचं एक चांगल्या पद्धतीने त्यांनी रोल केलेला आहे. त्यांचं या चित्रपटामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. खरोखर असं त्यांनी पुढं चित्रपट करत राहावं. त्यांना विकासनामा लाईव्हच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, माजलगाव. नमस्कार सर्वांना. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र. बांधवांनो, आज आम्ही माजलगाव इथे आहोत आणि तुम्ही बघितलं आहे आमच्यासोबत कोण आहेत. तर जो आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच चित्रपट प्रदर्शित होत आहे मराठा योद्धा, त्या चित्रपटामध्ये सुंदर असा अभिनय करणारे सुप्रसिद्ध रामेश्वर घोंगडे पाटील इथं आपल्या कार्यक्रमादरम्यान आमची भेट झाली. खूप बरं वाटलं. त्यांची भूमिका पत्नीची साकारणाऱ्या स्वातीताई देखील आहेत आणि आम्ही सर्व आज एक माजलगाव निर्भीड पत्रकार संघ बीड पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मलाही निमंत्रित केलं होतं आणि साहेबांना देखील निमंत्रित केलं होतं. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची भेट झाली आणि ह्या दोघांना पण भेटून खूप बरं वाटलं. तसंच सानिका त्यांची मुलगी म्हणून भूमिका साकारणाऱ्या चित्रपटामध्ये त्यांची मुलगी म्हणून भूमिका साकारणाऱ्या सानिका देखील सोबत आहे आणि सर्वच कलाकार इथं आज सुंदर अशा निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना भेटून खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा निर्भीड पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे आज भरपूर जणांची भेटी झाली आणि मान सन्मान झाला. हे मराठा योद्धा चित्रपटमध्ये मुख्य भूमिका पडत आहे आणि त्याच्यासोबत पत्नीच्या भूमिकेमध्ये स्वाती निंबावरे आहे आणि मुलीच्या रोलमध्ये सानिका गाडे आहे. तर त्यांना आम्हाला सगळ्या कुटुंबाला आणि भेटून आज माझ्या गावामध्ये पत्रकारांमध्ये आम्हाला सन्मानित केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आहे. आणि आम्हाला ही मनोजदादा जरांगेची भूमिका भेटली आणि ह्या दोघीला सुद्धा मुलीची आणि पत्नीची भूमिका भेटली त्याबद्दल ते बी खूप खुश आहे. धन्यवाद. करण सर पण आपल्यासोबत आहेत. करण सरांनी पण तिकडं आपल्या पिक्चरमध्ये मराठा योद्धा चित्रपटामध्ये त्यांनी पण गावकऱ्याची भूमिका खूप छान प्रकारे केलेली आहे. तर तुमचा पण आज इकडं मान सन्मान सोहळा नमस्कार मंडळी, पाहू शकता आता तिसरे झालं का?
जाग असतात का हसू मी लय असतात आता बस साहेब जिजाऊरत्न पुरस्कार हा आपल्याला आता सन्मानित केलेला आहे इकडे माजलगाव तालुक्यामध्ये. आपल्याला आडागळे सरांनी इन्व्हाइट केलं होतं, तसंच आपल्या हरिभाऊ गोते सरांनी पण आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे इकडं. मग आपल्या छोट्या छोट्या कलाकारांना पुढं जाण्याची संधी हरिभाऊ गोते सर देत आहेत. आणि तुम्हाला सुद्धा काम करायची इच्छा असेल किंवा बद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असेल तर हरिभाऊ गोतेला नक्की फॉलो करा आणि वेदिका फिल्म प्रोडक्शन आहे बघा आपलं वेदिका फिल्म प्रोडक्शन हरिभाऊ गोते माजलगाव.